21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय देऊन नराधमाला फाशी द्यावी. तसेच राज्यामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटनात वाढ होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं केली गेली आहे. तर पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदनही दिलं गेलंय. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, तालुका अध्यक्ष सविता भापकर, रत्नमाला उदमले, मनीषा ढाकणे, सपना काटे, यमुना उराडे, ज्योती उराडे, सुमन काळे, मीरा भापकर, अनिता डमाळे, नंदा खोर्दे यांनी हे निवेदन दिलंय. मागील आठवड्यात उरण येथील घटना घडली. त्याच्यानंतर ते ताजा असतानाच आता बदलापूरच्या एक लहान मुलीवर, ज्यांना काही समजत नाहीये, ज्या मुलीला पाहून कुणालाही म्हणजे असं कौतुक वाटन, जवळ आपुलकीने हे वाटत, त्या तशा कोवळ्या मुलीवर बलात्कार केला. अशा घटना या महाराष्ट्र शासन म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये घडत आहेत. आम्ही सर्व महिला महायुती सरकारचा निषेध करत आहोत आणि यांनी राजीनामे यांच्या मागत आहोत. कारण महिला सुरक्षित नाहीये आणि त्यांनी फक्त लाच दिलेली आता महिलांना की 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण म्हणतात आणि मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, त्यांना मारून टाकलं जातं. म्हणजे इतकी निंदनीय घटना आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांना खुर्चीवर राहण्याचा अजिबात अधिकार नाहीये आणि महिलांना ही लाच नकोच आहे. महागाई सुद्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. 8 दिवसाला 15 दिवसाला घटना वारंवार घडतायत आणि या घटनेविषयी जर त्या माणसाविषयी जर आवाज उठवला तर तुम्ही म्हणता तो विकृत आहे, तो वेडा आहे, तुम्ही ही बाजू त्यांच्यावर टाकून तुम्ही सेफ राहतात. पण केव्हा पळवाटा काढणार आहेत? कधीतरी जनतेला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि मी खरंच मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करते, तुम्हाला जर ही घटना जर तुमच्या ज्याने जर त्या विकृत माणसाला ताबडतोब फाशी देता येत नसेल तर तुम्ही खुर्चीचे राजीनामे द्या. ज्यासाठी तुम्ही सत्तेचा अट्टहास केला, इकडचे लोक तिकडे पळून तुम्ही खुर्चीसाठी सेफ राहिले, ती खुर्ची जर तुम्हाला सांभाळता येत नाही, या महिलांवर इतके अत्याचार होत आहे 8 दिवसाला तर तुम्ही खरोखर मी तुम्हाला कळकळी विनंती, तुम्ही राजीनामे द्या. गृहमंत्री झोपे गेले, मुख्यमंत्री झोपे गेले, उपमुख्यमंत्री झोपे गेले. फक्त तुम्हाला मत कसे मिळवता येते खोटे नाटे बोलून तुम्ही हे चालवलंय. अहो पण महिलांवर होतंय काय? त्या 3 वर्ष मुलीचा 6 वर्ष मुलीची चुकी काय? त्यांना जर टॉयलेटला जाता येत, अजून स्वतःहून जाता येत नाही, ह्या मुलींची चुकी काय? जर तुम्ही जर असे नारादम जर त्यांच्यावर बलात्कार करत असेल तर महिलांनी जायचं कुठं, न्याय मागायचा कुठं? म्हणून ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मी प्रताप काका यांच्या वतीने, प्रभावती काकी यांच्या वतीने ह्या घटनेचा निषेध करते आणि फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा ही सरकारकडे विनंती करते. बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात शासनाने काहीतरी कठोर कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. आणि ही कारवाई जर शासनाकडून होत नसेल तर आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी हे जो नराधम आहे हा जनतेच्या ताब्यात सोपवावा. त्याचं काय निकाल लावायचा ही जनता आम्ही महिला ठरवू. प्रत्येक 8 दिवस 15 दिवस झाले की प्रत्येक ठिकाणची एक नवीन घटना आपल्याला ऐकायला मिळते. खरंच महिलांना लाडकी बहीण नकोय तर सुरक्षित बहीण हवी आहे. तर ही लाडकी बहीण ही योजना राबवून शासन जी महिलांची दिशाभूल करते हे शासनाने सर्वप्रथम थांबवावं. शासनाच्या त्या 1500 रुपयाची महिलांना गरज नाही. महिला सुरक्षित, त्यांच्या मुली बहिणी आई ह्या सुरक्षित राहाव्यात अशी शासनाला महिलांची विनंती आहे. ती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयात आम्ही निवेदन दिलं आहे. सर्व पाथर्डी तालुका आणि जिल्ह्यातील सर्व महिलांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना लवकरात लवकर कशी कारवाई करता येईल यासाठी आम्ही शासनाला विनंती केली. खरं तर शासनाला ही गोष्ट करणं जर अशक्य असेल तर शासनाच्या ताब्यात जो अधिकार आहे तो जनतेच्या ताब्यात द्यावा. जनतेच्या म्हणण्यापेक्षा महिलांच्या ताब्यात द्यावा. महिला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि त्या नराधमाला शिक्षा करण्यासाठी महिला सक्षम आहेत. राज्यात जी लाडकी बहीण योजना आहे त्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना हवी. मात्र एकीकडे लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयांसाठी महिलांना झुलत ठेवलं असून या राज्यात महिला सुरक्षित नसल्यानं अशा योजना काहीच उपयोगाच्या नाहीत.
कायद्याचा अधिकार आमच्या हातात द्या. आम्ही महिला अशा लोकांचा बंदोबस्त करू. गेली अनेक दिवसांपासून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. महिलांवर अत्याचार वाढतायत. तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी यावेळी केली गेली आहे. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.